नमस्कार मंडळी, तर आज आम्ही आलेलो आहे आपल्या देशातील सर्वात पहिल्या साईबाबा मंदिरात आलेलो आहे। कुडाळ शहरात आहे। कुडाळ स्टेशनपासून जवळपास हाकेच्या अंतरावर आहे। 10 मिनिटावर हे मंदिर आहे। सर्वात वैशिष्ट्य म्हणजे आपल्या भारतातील सर्वात पहिलं श्री साईबाबा मंदिर स्थापना 1922 साली झालेली आहे। हे देशातील पहिलं साईबाबा मंदिर आहे। हे आजच मला कळलं आहे। या अगोदर मला असं वाटायचं की साईबाबाचं जे मंदिर आहे ते शिर्डीतलं मंदिर आहे, तेच सर्वात अगोदरचं मंदिर आहे, पण असं नाही आहे। देशातील सर्वात पहिलं मंदिर हे कुडाळ शहरात आहे। मी इतके वेळा कुडाळला आलो आहे, पण हे आज मला पहिल्यांदाच कळलं आहे। मी ज्यांच्यासोबत आलो आहे धुरी दादा, मनोज धुरी दादा सोबत, त्यांच्यामुळे मला ही वास्तू कळली आहे। बघू शकतात किती सुंदर वास्तू आहे। याचं बांधकाम आहे तेच आहे, थोडेफार चेंजेस केले आहेत, पण लाकडी वास्तू आहे ही। आहे ती उभारणी होती तशीच ठेवलेली आहे। खूपच सुंदर मंदिर आहे आणि एवढं बरं वाटतं इथे येऊन। कोणतेही तुम्हाला इथे नियम पाळावे लागत नाही आहेत। खूप बरं वाटतं, मंदिरात आल्यासारखं वाटतं आहे मला। पहिल्यांदा मला कळलं आहे, मी इतक्यांदा कुडाळला आलो आहे तेव्हा मला आज पहिल्यांदाच हे मंदिर कळलं आहे। तुम्ही पण बघू शकतात आणि प्रत्येक कोकणात येणाऱ्या माणसाने या मंदिरात यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे। खूपच सुंदर मंदिर आहे। तुम्हाला येथे येऊन खूपच भक्तिमय आणि बरं वाटेल। नक्की या, दर्शन घ्या साईबाबाचं, खूपच बरं वाटेल। आता मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो। काही त्यांना भेटलेल्या ज्या मूर्त्या आहेत, तर काही मूर्त्या ज्या आहेत त्या 50 वर्षापूर्वीच्या आहेत, काही 30 वर्षापूर्वीच्या आहेत, काही 40 वर्षापूर्वीच्या आहेत। त्यांनी त्या भेटवस्तू तशाच जपून ठेवल्या आहेत, नीट संग्रह करून ठेवल्या आहेत। बघू शकतात गणपतीची मूर्ती आहेत, हनुमानाच्या मूर्त्या आहेत, त्यांनी नीट जपून ठेवल्या आहेत। काही आपल्या संस्कृती आहेत त्या जपून ठेवल्या आहेत। साईबाबांच्या भेटवस्तू आलेल्या आहेत त्यांना मूर्तीच्या माध्यमातून, त्याही त्यांनी ठेवलेल्या आहेत। खूप बरं वाटलं। बघू शकतात या पुढे पण अजून मूर्त्या ठेवलेल्या आहेत। मी तुम्हाला दाखवतो कशा नीट त्यांनी त्या मूर्त्या सांभाळून ठेवलेल्या आहेत। काचीच्या सॉकेसमध्ये ठेवलेल्या आहेत। बघा कशा ठेवलेल्या आहेत त्या मूर्त्या। दत्तगुरूची ही मूर्ती ठेवलेली आहे त्यांनी। या सगळ्या त्यांना खूप अगोदरच भेट म्हणून भेटलेल्या आहेत। त्यांनी त्या नीट जतन करून ठेवलेल्या आहेत। या मंदिराचं मी तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे एवढं सुंदर मंदिर आहे आणि दर गुरुवारी इथे महाप्रसादाचं आयोजन होतं। तिथे तुम्ही गुरुवारी आलात तर तुम्हाला प्रसादाचा लाभ घेता येईल। आणि मी ज्या दुरू कुटुंबाबरोबर आलेलो आहे ते कुटुंब बघा आता कसे दर्शन घेत आहेत। मीही दर्शन केलेलं आहे, तर माझा मोह मला आवरता आला नाही म्हणून मी हा व्हिडिओ काढला। माझी प्रत्येक माझ्या दर्शकांना विनंती आहे या मंदिराला व्हिजिट द्यावे।